नागपुर यशोधरा नगर पुलिस ने सतर्क पेट्रोलिंग के दौरान एक बड़ी कार्रवाई करते हुए एमडी ड्रग तस्करी का भांडाफोड़ किया है। ईटा भट्टी चौक के पास पुलिस ने एक संदिग्ध युवक को रोककर उसकी तलाशी ली, जिसमें उनके पास से 28 ग्राम 82 मिलीग्राम मेफ्रेडोन ड्रग बरामद हुई, जिसकी कीमत करीब 1,39,000 रुपए बताई जा रही है। साथ ही एक रेडमी मोबाइल फोन भी जब्त किया गया, जिसकी कुल जब्ती 1,47,000 रुपए की हुई। गिरफ्तार आरोपी की पहचान इरफान अहमद खान निवासी पवन नगर यशोधरा नगर के रूप में हुई है। मामले में रेहान नईम सैयद 21 वर्ष को भी गिरफ्तार किया गया है। दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट की धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस आरोपियों से पूछताछ कर ड्रग के नेटवर्क और फरार आरोपी की तलाश में जुटी है। दिनांक 12/7/2026 चे 00:26 ते 00:56 वाजे दरम्यान मी व माझ्यासोबत तपास पथकातले राहुल बोंद्रे, पोलीस हवालदार वानखेडे, पोलीस शिपाई मनीष झरकर, क्षितेश चौरसिया, भूषण येरेवर व पोलीस नीलकंठ नन्नवरे अशा मी पेट्रोलिंग करून आस्थापना बंद करीत असताना वीट भट्टा चौक येथे एक इसम संशयितरित्या आम्हाला दिसून आला। त्याच्या खिशात तो काहीतरी टाकून पळण्याच्या तयारीत होता। तेव्हा आम्ही लागलीच त्याला ताब्यात घेतले आणि त्याला अंगझडतीचं प्रयोजन सांगितलं असता त्यांनी त्या अंगझडतीला होकार दिला। त्यावरून माझ्या समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एकूण 28 ग्रॅम 82 मिलीग्रॅम जे एमडी पावडर भेटले, ज्याची किंमत आहे 1,39,000 रुपये व एक जुना वापरता आकाशी रंगाचा रेडमी मोबाईल ज्याची किंमत आहे 8,000, असा एकूण 1,47,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला। याच्यामध्ये जो आहे आरोपी इरफान अमजद खान वय 19 वर्ष, राहणार पवन नगर शिवाजी चौक गली नंबर 1 यशोधरा नगर, याला आम्ही 12/7/2026 ला 04 वाजता अटक केली होती। आणि त्याचा जो दुसरा साथीदार होता रेहान नईम सय्यद वय 21 वर्ष, राहणार इंद्रनगर पोलीस ठाणे यशोधरा नगर, याला आम्ही काल 12/7/21 वाजता अटक केलं। दोन्ही आरोपी अटक आहे। याच्यामध्ये जे यांनी कोणाकडून हे सदरचे ड्रग्स आणले त्याचा आम्ही तपास करीत आहोत। मुख्य आरोपीपर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे। सदरची कामगिरी माननीय नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस रोहित ओवळ साहेब यांच्या याचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अशोक आटकर, पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ नन्नवरे, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे, मनीष झरकर, क्षितेश चौरसिया, भूषण येरावर यांनी सदरची कामगिरी केलेली आहे।